थोडं लक्ष बाजूला गेलं की असं काहीतरी होतं. हे बघा कशी भाजी चिटकली आहे सगळी कढईला, पण त्याच्यात आता तेल मीठ सगळं घातलं आहे, तर म्हटलं भाजी तर जळकी बळकी कशी का असेना पण आपल्याला तर खावीच लागणार. आणि किचनमध्ये सगळ्यात आधी तर आपले वाट बघत असतं ते म्हणजे हे भांडे. थोडंसं काम केलं की ढीगभर निघणार, थोडंसं काम केलं की ढीगभर निघणार. आणि मग आता म्हटलं चला स्वयंपाक तर झालेला होता, म्हटलं आता हे ढीगभर भांडे जे जमा झालेले आहेत तेच धुवून घेऊया. तर इकडं माझं भांडे धुण्याचं काम चालू होतं आणि शिव माझा मध्ये मध्ये येत होता. मी कॅमेरावरती ठेवलेला होता, त्याला असं वाटायचं की मी कॅमेरामध्ये येतोय. तर तिकडं नाही एकदम छान पोज देत होता, पण त्याचा व्हिडिओ काही शूट करता आला नाही, माझे हात पण ओले होते. आणि त्यानंतर मग शिवला मी वरती घेतलं आणि त्याला सांगितलं की बाळा बाय कर. तर मग त्याने छान असं बाय केलं, बघा तुम्हाला दिसेलच पुढे. आणि मंडळी, माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक कमेंट नक्की करत जा, आणि तुमची एक कमेंट आणि एक लाईक मला खूप मोटिवेट करतं. आणि इकडं मग मुगाची डाळ टाकलेली होती, शिवला बरं नव्हतं तर तो काही खातही नाही आहे म्हटलं, तर मुगाची डाळीची धिंदरी काढेल, सायंकाळी थालीपीठ म्हणतात तर ते थालीपीठ काढेल असं त्यासाठी. आणि नंतर मग शिवला झोपी लावायला गेली, तर शिवला झोपवलं. आणि त्यानंतर मला असं वाटत होतं ना तो झोपतच नव्हता, तर म्हटलं मला जर कोणी झोपायला लावलं ना मी तर अशीच झोपून घेईन. पण तो झोळीत झोका देऊनही झोपत नव्हता. आणि नंतर मनूचे पप्पा दुपारी लवकर आले होते, तर त्यांनी मग रसना आणला होता, तर मग आम्ही सगळ्यांनी थंड रसना छान छान पिला. मनूला पण आवडला, मला पण आवडला. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत तर असं थंड प्यायला खूप आवडतं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.